मध्ये मारबत मिरवणूक आता सुरू झालेली आहे। ही नागपुरातली थेट दृश्य आपण पाहतोय। नागपुरातली प्रसिद्ध मारबत मिरवणूक आता त्याला सुरुवात झालेली आहे। हजारो भाविक खरं तर या मिरवणुकीमध्ये दरवर्षी सामील होत असतात आणि यावर्षी देखील तसंच काहीसं चित्र पाहायला मिळते। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, मारबत मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे, काय वातावरण? नागपूर शहराची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख असलेली मारबत मिरवणूक जी आहे ती आता सुरू झालेली आहे। पोळ्याच्या पाडव्याला गेली 145 वर्ष मारबत मिरवणूक आणि या मारबत मिरवणुकीमध्ये सगळ्यात महत्वाची मारबत म्हणून जिला पाहिलं जातं ती पिवळी मारबत। आपण पाहतोय की तराणी शेती समाजाकडून ब्रिटिश काळामध्ये एक परंपरा सुरू करण्यात आली की भारतीयांची मन जागृत करण्यासाठी आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ही परंपरा सुरू करण्यात आली की आजचा या 145 वर्ष झाले ही परंपरा सुरू आपण पाहतोय चित्रांमध्ये ही मारबत काय घ्या आता मंदिराच्या बाहेर काढण्यात येत आहे। मंदिराच्या बाहेर मारबत घ्यायची आपल्या मिरवणुकीसाठी मार्गस्थ ही मारबत त्यानंतर त्याजवळ काळी मारबत आणि पिवळी मारबत पिवळी मारबत घ्यायचे गळा भेट होत असतो आणि या गळा भेट घ्यायचे नागरिकांचा उत्साह केला जातो असं म्हटलं जातं। रोगराई या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या मारबत घेऊन जात असतात। त्यामुळे आज नागपूरच्या सर्व आसमंतांमध्ये इडापिडा घेऊन जागे मारबतच्या घोषणा आपल्याला ऐकायला मिळणार आहे। या मारबतीला जे आहे ते आता धार्मिक महत्व देखील यायला लागलेलं आहे। त्यामुळे गेले अनेक वर्ष आपण पाहतोय की या मारबतची पूजा अर्चना देखील केली जातं। लहान मुलांवर असणारी रोगराई जी आहे ती मारबत घेऊन जाते अशी देखील श्रद्धा आहे। त्यामुळे लहान मुलांना देखील या मारबतीच्या दर्शनासाठी आणलं जातं। आता ही मारबत निघालेली आहे, ढोल ताशाच्या वाजंत्र्यामध्ये जी आहे ती नेहरू जाईल आणि तिथे जे आहे ते काळी मारबत सोबत या मारबतची गळा भेट झाल्यानंतर शहरातल्या प्रमुख मार्गाने जात साधारणतः संध्याकाळी 4 वाजता जे आहे ते या पिवळ्या मारबतचं दहन करण्यात येईल। बरं उदय, असेच सोबत रहा, आपण हे दृश्य प्रेक्षकांना दाखवूयात। मारबत हा उत्सव नागपूरच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे आणि 145 वर्षांपासून खरं तर साजरा होत असलेल्या या उत्सवाला ऐतिहासिक, पौराणिक आणि धार्मिक महत्त्व लाभलेलं आहे। ही पिवळी मारबत निघालेली आहे। 141 वर्षांपासून पिवळी मारबत नागपूरकरांच्या श्रद्धेचं प्रतीक ठरलेली आहे आणि या अनोख्या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे तो फक्त नागपूर शहरातच साजरा केला जातो, म्हणूनच देशभरातून याकडे विशेष लक्ष वेधलं जातं। मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला एक अमूल्य ऐतिहासिक वारसा आहे आणि हा वारसा आजही तितक्याच श्रद्धा आणि भक्तिभावानं जपला जातोय। सध्या काळी आणि पिवळी मारबत शहरात विविध ठिकाणी विराजमान करण्यात आलेले आहेत आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी नागपूरसह राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येनं गेल्या 4 दिवसांपासून आलेले आहेत। भाविकांच्या या ओघामुळे संपूर्ण शहरात उत्सवी वातावरण निर्माण झालेलं आहे। तर मारबत उत्सव केवळ एक धार्मिक सोहळा नसून समाजातील वाईट प्रवृत्तीचा निषेध करण्याचा आणि सामाजिक संदेश देण्याचा एक प्रभावी माध्यम म्हणून याकडे पाहिलं जातंय आणि त्यामुळेच हा उत्सव प्रत्येक वर्षी नव्या जोमानं साजरा केला जातो आणि आता या मारबत मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे।